आपलं नाव सांगा. अमोल महादेव गायगुडे. अमोलराव, गाव काजळ शिंदेवाडी. काजळ शिंदेवाडी. आज या मार्केटमध्ये तुम्ही आलात तर आजचा ह्या मार्केटचा अनुभव काय होता आणि ह्या सीझनमध्ये तुम्हाला जागेवरती किंवा इतर मार्केटचा अनुभव काय मिळाला किंवा या मार्केटपर्यंत तुम्ही कधीपासून येता? या मार्केटला म्हणजे इंदापूरला होतो पहिल्यांदा, पण या मार्केटला यावर्षी आलो. त्या मार्केटला विक्री बी चांगली, वजन किंवा निवाडणी पद्धत बी चांगलेली आहे. आणि दुसरी गोष्ट पैसे बिशे काय मागत नाही किंवा पैसे कोण मागतं? नाही आम्हाला कामगार. अच्छा, एक्स्ट्रा पैसे. एक्स्ट्रा पैसे काय मागत नाही. माल चांगला निवडतात, विक्री चांगली होती. पहिली गोष्ट की कामगारांना एक्स्ट्रा पैसे द्यायचं काही कारण नाहीये, ते त्यांचं काम आहे. शेवट आम्ही आडत कमावतो, आम्हाला एक्स्ट्रा पैसे दिलं तुम्ही म्हणून आम्ही चांगलं काम करावं ही भूमिका आमची नसली पाहिजे. असं प्रत्येकाचा जो सेवा देण्याचा मोबदला हा घेतलेला असतो. तर आज तुम्हाला या मार्केटचा अनुभव नक्कीच चांगला वाटला. पण तुम्ही जागेवरती काही अनुभव आहेत का, की जागेवरती तुमचे काय अनुभव होते, मार्केटला त्याचे अनुभव काय मिळाले पाहिला? जागेवर गेल्या वर्षी कॅरेट बसणं साधारण 1600-1700 रुपयाच्या आसपास, आणि तीच कॅरेट परत मार्केटला आणलं त्याच वेळेस. मागचा माल ते 1900 रुपयांनी कॅरेट गेली. म्हणजे 1600 रुपयांनी तुम्ही जागेवर कॅरेट दिली आणि राहिलेला माल मार्केटला आला तर 1900 रुपये दिला. 1900 रुपयांनी कॅरेट. परंतु त्याच्या दिवसात फरक पडला असेल, भले थोडीफार ती जी मार्केटला नक्कीच झाली असेल, पण जर त्याच दिवशी आपण आणला तर ते नक्कीच फरक कळतो. म्हणून मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की बाबा तुम्हाला उद्या सौदा करायचा आहे तर आज तुम्ही मार्केटला आलं पाहिजे, मग उद्या सौदा केला पाहिजे. तर ह्या वर्षाच्या अनुभवात काय वाटलं तुम्हाला? आता त्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला असेल ना की बाबा मला माल द्या म्हणून, मागच्या वर्षी घेतलेले केले. 2 बऱ्या बागत येऊन गेला 2-4 वेळा, पण नाही म्हणलं तुला द्यायचंच नाही मालगाड्या. म्हणलं तू काय व्यवस्थित छटत बी नाही आणि माल बी तोडत नाही पाहिजे ती. मोठा साईज चालतो, बारकी लहान साईज ह्याशी ठेवतो. त्यामुळे तुला काय माल द्यायचा नाही आपल्याला. तर त्याच्यामध्ये आज ह्या मार्केटमध्ये आलं तुम्हाला काय त्याचा बेनिफिट काय मिळाला? बेनिफिट म्हणजे साईजचा मालाला चांगले पैसे भेटतात, गुटीलाही चांगले पैसे भेटतात. ती गुटी काही तोडतच नाही, गुटी घेतच नाही गुटी. मोठा माल हा घेऊन जातात, शेलका नाक तोडून घेऊन जातो थोडक्यात. म्हणजे बऱ्यापैकी अमोलला जो अनुभव आला की जागेवरचा जो व्यापारी आपल्याला ज्यावेळेस असं वाटतं की आपण फसवणूक करून गेलेला आहे तर त्यावेळेस त्यांची मानसिकता ढासळते आणि मागच्या वर्षी रिजेक्शन माल घेऊन इथं आले त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले. परंतु आज त्यांना बऱ्यापैकी देण्याची मानसिकता नसताना त्यांनी 4-2 लोकांमध्ये त्याच्यात घालून की बाबा अमोलराव इथंच द्या. मग 4-2 जणांचं काय ऐकलं नाही तुम्ही? 4-2 जणांचं ऐकायचा विषय म्हणजे आज आपला माल बी चांगला होता, टॉप मॉडेल टॉपला. त्यामुळे 4-2 जणांचा ऐकायचा विषय बी आला नाही. म्हणलं आपला काय द्यायचं नाही बाबा, म्हणजे त्या व्यापाऱ्याला काय असेल ती मार्केटला न्यायचं, बघू आपण पुढे काय असेल ते. म्हणजे 4-2 जण म्हणजे आपल्या कोण जवळचे असतात ते आपण शब्द डावलू शकत नाही अशा शेतकऱ्यांना व्यापारी मध्ये घालतात आणि मग सौदे करून घेतात. तर हे टाळण्यासाठी आपण मार्केटला नक्कीच आलं पाहिजे. बऱ्यापैकी पावसाचे दिवस आहेत, सगळीकडे महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलंय, वेगवेगळ्या राज्यात पाऊस पडतोय आणि तरी आज ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की जी उघडीप झाल्याच्या नंतरची परिस्थिती ही वेगळी असेल. त्यामुळे सौदा जर करायचा असेल तर आज सौदा केला, उद्या जर तुडून येत असेल तर नक्कीच केला पाहिजे. पण तो जर पुढे जाऊन 4-8 दिवसांनी जर माल नेत असेल तर नक्कीच रेट वाढणार आहे, एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.